महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पेन तालुक्यातील कळवे टेप उळवे येथे श्री वागेश्वर मंदिराचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या सोहळ्याला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती। नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। यावेळी बोलताना महेंद्र शेठ घरत यांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला। पैशांसाठी नाती तोडू नका। त्यांनी सांगितले की गेली 30 वर्ष सहकारी असलेले वैभव पाटील यांनी आपल्या वडील दिवंगत चंद्रकांत पाटील गुरुजी यांचे मंदिर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे। सुंदर आणि देखणे शिवमंदिर पाहून मला मनापासून आनंद झाला, असे त्यांनी नमूद केले। गावातील जमिनीचे महत्त्व सांगताना त्यांनी ग्रामस्थांना सावध केले। जमिनी कवडीमोल भावांनी विकू नका, बहिणींनाही समान वाटा द्या आणि पैशांमुळे आपसात भांडणे होऊ देऊ नका। शेवटी खांदा देण्यासाठी गावातलीच माणसे लागतात, हे लक्षात ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला। स्वतःचे मूळ गाव शेलघर असल्याचे सांगत त्यांनी सिडकोच्या माध्यमातून सुनियोजित विकास केल्याचा उल्लेख केला। तसेच गावात 8 कोटींचे भव्य मंदिर उभारण्याचा मानस व्यक्त केला। कार्यक्रमात वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते महेंद्र शेठ घरत यांचा सत्कार करण्यात आला। वागेश्वर मंदिरासाठी त्यांनी 5 लाख रुपयांची देणगी दिली। यावेळी MG ग्रुपचे सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाशिवरात्रीच्या शुभदिनी श्रद्धा, विकास आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा सोहळा ग्रामस्थांसाठी स्मरणीय ठरला। न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड।